चे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयकाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे। महिलांच्या हक्कासाठीचं हे विधेयक आहे। एका बाजूला लाडक्या बहिणी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या विधेयकाला विरोध करायचं, हा संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा आहे। महिला शक्ती ही संसदेमध्ये दिसली पाहिजे, विधानसभेमध्ये दिसली पाहिजे, असं सगळ्याच पक्षांचं मत आहे आणि त्यामुळेच हे महिला आरक्षण विधेयक निश्चितपणे पास होईल, मंजूर होईल। संजय राऊत यांनी कितीही विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही। तर काँग्रेसची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेस काय निर्णय घेईल ते इतर कोणी सांगू नये असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अप्रत्यक्षरित्या म्हणजे सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सपकाळांनी इशारा दिल्याचं मानलं जात आहे। विधेयकाबाबत इंडिया आघाडीने आपली भूमिका बैठकीमध्ये ठरवलेली असताना घटक पक्षांनी इतर भूमिका मांडू नयेत असंही त्यांनी म्हटलं। मतदारसंघात पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात 50% जागा वाढवण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचं माहिती समजते, काय सांगायला? नाही, या संदर्भात सकाळी ज्या बातम्या होत्या त्याचं सुप्रिया सुळे यांनी खंडन केलेलं आहे आणि इंडिया अलायन्सच्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी जे खुलासा केला आहे त्यावर आपल्याला आता विश्वास द्यायला हवा। अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती, त्या बैठकीत उबाटा, काँग्रेस, डीएमके यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचं बोललं जातं। अशा पद्धतीत त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची मला कल्पना नाही, मात्र त्यांनी त्यांच्या पक्षापुरती भूमिका आज विशद केलेली आहे आणि काँग्रेसची भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू होते, या अधिवेशनात विधेयक आल्यास आपण पाठिंबा देणार का की विरोध? नाही, या संदर्भामध्ये हे विधेयक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विधेयक आहे आणि या विधेयकामागचा हेतू आणि विधेयक दोन्ही चुकीचं आहे। त्यामुळे याचा विरोध हा काँग्रेसने केला होता, काँग्रेसनेच नव्हता केला तर इंडिया अलायन्सने देखील केला होता। मतदारसंघात पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात 50% जागा वाढवण्यासाठी